सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। देवगड एसटी स्थानक नूतनीकरण काम सध्या सुरू आहे। यातील बहुतांश काम पूर्ण झाले आहे, मात्र नव्याने बांधलेल्या शौचालयामध्ये दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। तसेच प्रवाशांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांसंदर्भात शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख बाळा चिंदरकर, विधानसभा संपर्क प्रमुख संदेश पटेल, पंचायत समिती उपसभापती अमोल लोके, नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी देवगड स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांची भेट घेऊन प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचला। मंत्री महोदय सरनाईक साहेब ज्या ज्या ठिकाणी आता संपूर्ण महाराष्ट्र व्हिजिट करत आहेत, आज ह्या माध्यमातून इथे जो डेपो तुमचा पाहिला ना, तर तिथे बऱ्याचशा त्रुटी आहेत। एवढा रिन्युएट झालेला डेपो असा वाटतच नाही तो, एवढा निधी खर्च करू। हॅलो, करायचं आहे सरनाईक साहेबांना मी हे सर्व गोष्टी रिपोर्ट करणार आहे, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही तातडीने इथे या 1-2 दिवसात। आणि तिथे आपले पदाधिकारी आहेत, अमोल लोकेजी नगराध्यक्ष मॅडम आहेत, इथे सर्व पक्षाची मंडळी आहे। आणि हे सर्व चालत असताना आहे ना, इथे लोकांना खूप त्रास होते, कारण ह्या गोष्टी आता सगळे एसटीला आता इथे पीक अवर आहे। सगळे लोक आता मी आलो तेव्हा पूर्ण डेपो भरलेला आहे आणि अशा ठिकाणी एवढी अस्वच्छता आहे, कुठल्या गोष्टी आहेत, तुमची कामं अर्धवट आहेत, ती सगळं तातडीने पूर्ण करा। आपले अमोल लोकेजी किंवा नगराध्यक्ष मॅडम तुम्हाला भेटतील, त्यांना रिपोर्ट करून टाका लवकर। आणि हा सर्व मी अहवाल आता साहेबांना देणार आहे की असं असं देवगड डेपो मध्ये अशी अवस्था चालू आहे म्हणून। सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून आज माझा देवगड, कणकवली, वैभववाडी ह्या तिन्ही तालुक्यांमध्ये दौरा होता। आणि आज मी देवगडमध्ये आलो असताना आमचे उपसभापती आदरणीय लोके साहेब आणि आमच्या मॅडम साक्षी प्रभू मॅडम ह्या नगराध्यक्ष आहेत त्या भागाच्या, आणि ह्या विधानसभेचे शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय पटेल साहेब, आम्ही सर्वजण इथे पाहणी करण्यासाठी आलो असता त्यांची मागणी होती की तिथल्या लोकांची एक समस्या आहे देवगडमधल्या, की डेपोच्या बाबतीत अनेक नाराजी होती। तर शिवसेना पक्षाचे आमचे आदरणीय मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी महाराष्ट्रात चांगले चांगले उपक्रम राबवले जात आहेत, म्हणून आवर्जून मी या ठिकाणी भेट द्यायला आलो। तर पाहिलं तर स्वच्छतेचा भरपूर अभाव आहे, डेपो खूप सुंदर बनलेला आहे, डेपोचं नूतनीकरण चांगल्या पद्धतीने झालं आहे आणि आपल्या कोकणात असे डेपो होणं गरजेचं होतं। पण त्यात स्वच्छतागृह महिलांसाठी, आणि जेव्हा मॅडम स्वतः गेल्या होत्या आणि जेंट्समध्ये आम्ही सर्वजण गेलो होतो, तर त्या स्वच्छतागृहात भरपूर असे अस्वच्छता आहे, बरेच दिवस तो साफ केला गेला नाही, आणि ज्या ज्या ठिकाणी प्रवासी बसलेत त्या ठिकाणी संपूर्ण असे काळे डाग पडले आहेत, म्हणजे तिथे झाडू मारला जात नाही आहे, स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव आहे। तर तो ह्या व्यवस्थापक अजय सैतवडेकर साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही भेटलो, त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून दिली, आणि ह्या डेपोचं जे काम पाहतात एस टीच्या माध्यमातून जे इंजिनियर आहेत त्या इंजिनियरशी पण चर्चा केली, त्यांना सक्त ताकीद दिली की तुम्ही लवकरात लवकर हा देवगडवासियांचा जो प्रश्न आहे, कारण आता पीक अवर आहे, या मे महिन्यामध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये सर्व चाकरमानी आणि सर्वजण ह्या डेपोमध्ये भयंकर गर्दी असते, आणि ह्याच काळात जर प्रवाशांना गैरसोय झाली तर ते योग्य नाही। त्या दृष्टिकोनातून त्यांना सक्त ताकीद देण्यात आली की तुम्ही लवकरात लवकर त्या 1 तारखेपर्यंत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की स्वच्छतेचा आणि ते ज्या ज्या छोट्या मोठ्या उर्वरित जी कामं आहेत ती कामं पूर्ण करण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं। तर आदरणीय शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी ज्या आले त्यांनी पदभार स्वीकारला, त्यानंतर त्यांनी प्रत्येक डेपोला महाराष्ट्रातल्या लालपरी म्हणून हा एक एस टीचा भाग आहे, त्या लालपरी प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक डेपोला, सिंधुदुर्गामधल्या प्रत्येक डेपोला दिलेले आहेत। आणि अजूनही आता व्यवस्थापकांशी बोललो तर त्यावेळेला त्यांनी म्हणालं की आम्हाला कमीत कमी 8 ते 10 गाड्यांची रिक्वायरमेंट आहे, त्यांना पाहिजे आहेत त्या गाड्या। तर त्या गाड्यांचं आम्ही पाठपुरावा आदरणीय सरनाईक साहेबांकडे करणार आहोत, आणि ह्या डेपोचा तरी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत की लवकरात लवकर त्यांना ह्या गाड्या मिळाव्यात, आणि इथल्या जनतेचा ज्या काय फेऱ्या रद्द होत आहेत
त्या होणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.